सो हे गाइज वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल. आज आहे आमची 4th ॲनिव्हर्सरी आणि आज आम्ही चाललो आहे बाहेर थोडंसं फिरण्यासाठी. तर आम्ही आज काय काय करणार ते तुम्हाला आम्ही दाखवतो. आणि आमच्यासाठी आज खूप म्हणजे मोठा दिवस आहे, म्हणजे 4 वर्ष आहे. इट्स नॉट अ जोक. सो चला आता आपण आतमध्ये जाऊया आणि एक्सप्लोअर करूया आणि काय काय आम्ही आज एक्सप्लोअर करू आणि काय काय आम्ही खाणार आहे ते तुम्हाला आम्ही दाखवतो. आणि येस, आणि ह्यानंतर आमचे जे ब्लॉग्स आहेत ते कंटिन्यू येत राहतील गाईज. सो स्टे ट्यून विथ अस. आणि सॉरी थोडंसं लेट झालं आमच्या व्हिडिओसाठी. तर चला आता आपण जाऊया आतमध्ये. चलो. तसं दुपार आहे आणि 2:30 वाजलेले आहेत. एक स्लॉट आपण बुक केला होता, आता तिथे जाणार आहे आम्ही आणि काय काय खाणार आहे ते तुम्हाला दाखवतो. आणि आमचा आउटफिट बघा, आमचं फेवरेट गो टू सेलिब्रेशन वाला प्लेस आहे तो. साक्षीचा आउटफिट बघा, अशी ब्युटिफुल दिसतीये. थँक्यू. आणि हा माझा आहे. चला जाऊया आपण आतमध्ये. चलो. कसं वाटतंय तुला? छान वाटतंय. चल चला जाऊया. आता लेट्स गो. तर आता आम्ही आतमध्ये येऊन बसलोय. गर्दी नाही आहे कारण की आखाडा आता संपलाय. सो श्रावण आता चालू आहे. तर आता मस्त ताव मारू, खाऊ आणि काय काय आयटम आता आम्ही घेतो ते तुम्हाला दाखवतो. सो थोडंसं वेट करा, फक्त तुम्हाला मी दाखवतो. आणि बाकी इन्व्हायरमेंट बघा कसं आहे. हे बघा, सेपरेट तर कुठं होणार नाही असं. कोणीच नाही आहे, कोणीच दिसणार नाही तुम्हाला. आम्हीच आहे. येस, कमी लोक आहेत खूप. काय काय खाणार आहे आपण आता? खूप काय काय खाणार आहे आपण आता. सगळंच खाणार आहे आपण. येस, हे बघा मस्त. अजून यायचं बाकी गाईस, तेवढंच आलेलं आहे. अजून आल्यावर तुम्हाला दाखवतो. सो गाईज हे सगळं आता आयटम आलेलं आहे. प्रॉन्स आहे, चिकन आहे. येस, बुकिंग आहे. तर आता बीटरूट ॲड झालं आहे गाईस. अजून काय येतं ते तुम्हाला दाखवतो. सो गाईज इथं एक काउंटर आहे आणि आपल्याला जे पास्ता वगैरे पाहिजे, जसं की रेड सॉस, व्हाईट सॉस, हे आपण बनवू शकतो. त्याला सांगू शकतो. पाणीपुरी, पापडी चाट, तर हे पण इथं एक ऑप्शन आहे. तर इथून आता मी व्हाईट सॉस घेतोय आणि जातोय तिकडं बसायला. तर हे पण इथं एक आहे, बेस्ट आहे, जे आम्ही नेहमी घेत असतो. सो गाईज आता येतील आणि बनवून देतील आपल्याला. बघू. व्हाईट सॉस सांगितलं आहे, आता येत आहेत. रेड सॉस, व्हाईट सॉस. सो आता त्यांना सांगितलं आहे गाईज आपण व्हाईट सॉस बनवण्यासाठी, व्हाईट सॉस पास्ता. तर ते आपलं बनवतील. बनवल्यानंतर मी तुम्हाला दाखवतो. आणि रश तर एवढा नाही आहे. पापडी चाट आहे, आपण त्यांना कस्टमाइज करायला सांगू शकतो. मस्त कस्टमायझेशन चालू आहे बाई. हे बघ, आता बनवतायत व्हाईट सॉस पास्ता. व्हाईट सॉस पास्ता बनवून घेऊ आणि इथून घेऊन जाऊ. साक्षी बसलेली त्या साईडला, त्या बघा तिकडं. सो आता आपण एक खाऊया फटाफट आणि दुसरा मेनू सांगूया. काय म्हणतो तुम्ही? मेन कोर्सला थोडा वेळ लागेल आम्हाला, कारण आम्ही पहिले स्टार्टर, आम्हाला जास्त स्टार्टरचेच म्हटलं बस मेन कोर्स. तर आता हे आता मी सगळं खातो आणि स्टार्टरकडे आपण जेव्हा जाऊ ते पण तुम्हाला मी दाखवतो. प्रॉन्स पण त्यामध्ये ॲड ऑन आहेत. प्रॉन्स जर तुम्हाला खायचे असतील तर त्यामध्ये प्रॉन्स पण आपण त्यांना सांगू शकतो. चिकन पण सांगू शकतो. जसं साक्षीमुळे आता मी पण प्रॉन्स खातोय. ठीक आहे. नंतर पापडी चाट मी सांगितलं होतं आणि आता त्यानंतर व्हाईट सॉस
पास्ता येईल. सो गाईज जो व्हाईट सॉस पास्ता आपण सांगितलं आला आहे आणि हे बघा पडतोय का? सो आता पण खाऊया गाईज. ओव्हरऑल गाईज टेस्ट एक नंबर आहे. हे काय आम्ही पेड प्रमोशन करत नाही आहे, आम्ही येत असतो म्हणून तुमच्यासाठी हा ब्लॉग बनवला. आणि आज एक आमची ॲनिव्हर्सरी आहे म्हणून. आणि इथला ॲम्बियन्स आम्हाला खूप आवडतो. मस्त. आणि बाकी तर ओव्हरऑल स्टार्टर आता तर खाल्लं आहे, मेन कोर्स अजून यायचं बाकी आहे. हो. सो ते तुम्हाला दाखवतो. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आमचा आवडेल आणि आमची ॲनिव्हर्सरी पण आहे. सो कमेंट करा यार. बाई आम्ही फुल झालो. हो ना. अजून तर मेन कोर्स जायचा, त्यानंतर डेझर्ट खायचं, त्या सगळ्या गोष्टी खायच्या आहेत. आणि आम्ही कुठं बसलो दाखवू. चला कंटिन्यू करतो. त्यानंतर आम्ही मागवलं आहे गाईस मोजिटो. हे बघा हे ऑलमोस्ट आमचं कंप्लीट झालं आहे. आता मेन कोर्सकडे आम्ही जाणार आहे. सो गाईज आम्ही स्टार्टरमध्येच फुल झालो आहे. स्टार्टरमध्येच आम्ही मोजिटो पण घेतलं होतं. आमची हालत अशी झाली. आता आम्ही एकदम आता मेन कोर्स, माझा आवाज पण बाहेर निघत नाही. आता मेन कोर्स घ्यायचा आहे, त्यानंतर डिझर्ट खायचं आहे गोड. तर आता या सगळ्या गोष्टी अजून खायच्या आहेत गाईस. तर ते मी पुढे तुम्हाला दाखवतो आता काय काय आम्ही खाणार आहे, काय काय आम्ही घेतो, काय काय आम्हाला जातं. हे बघा तुम्हाला दाखवतो. देखो साक्षीचं, हे माझं, आणि हे अजून बाकी आहे एवढं. आणि हे अजून तिकडून मेन कोर्स आणायचं आहे, तिकडून डिझर्ट आणायचं आहे. सो गाईज आता इथून आपल्याला मेन कोर्स घ्यायचं आहे. जे आम्ही स्टार्टर खाऊन थकलो आहे, आता आम्ही मेन कोर्सकडे वाटचाल धरली आहे. हे बघा हे मेन कोर्स आहे. आता घेऊया आणि काय काय घेतो तो तुम्हाला दाखवतो. सो जास्त तर मी खाल्लंय, बिर्याणी घेतो आम्ही, काय का नाही. हो. बिर्याणी थोडी थोडीच घेऊया, ऑलरेडी खूप मोठं खाल्लंय. बस थँक्यू, बस झालं गाईज, एवढंच बस झालं. घ्यायला तर खूप मोठे आयटम इकडं. हे बघा तिथपर्यंत, पण एवढा घेऊन आपण जाऊ. नूडल्स पण आहेत, नूडल्स साक्षी काय काय घेतली. थोडंच घेऊया कारण की ऑलरेडी खूप फुल झाले. त्यानंतर डिझर्ट पण ट्राय करायचं आहे आपल्याला, तर एवढं घेऊन आम्ही बसतो आता खायला. बाकी तर तुम्हाला दाखवलंय, हे बघा. लेट्स गो, फटाफट संपू आणि त्यानंतर जाऊ आपण डिझर्ट खाण्यासाठी. तोपर्यंत साक्षी पण आता बघा खाती. सो गाईज आमचं इथे मेन कोर्स झालेला आहे, जेवढं थोडंफार जे होतं ते. आणि 5-1 मिनटं रेस्ट घ्यावं म्हणलं, कारण आम्ही थकलो यार, असं फुल झालं आता आमचं काम. खाऊन थकलो आम्ही जेवण करून. मेन कोर्समध्ये आम्ही काही घेतलंच नाही, फक्त नूडल्स आणि एक बिर्याणी घेतली, ती थोडीशी. आता आमचा मेन डिझर्ट आता खाणार आहे आम्ही मस्तपैकी. सो आज असं वाटलं की तुमच्यासोबत आम्ही ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करावी आमची, म्हणून. नाही तर आम्ही हे प्रायव्हेटच ठेवणार होतो, बट म्हणलं चल ठीक आहे, आपली फॅमिली एवढं सगळं आम्हाला सपोर्ट करतात लोक. सो थँक्यू सो मच गाईज. तर आता आपण डिझर्ट खाऊया आणि त्यानंतर बाहेर जाऊया आपण, कारण की आम्ही खूप फुल झालो. तिकडून बघत होती, स्टाईल मारावं लागते. सो साक्षी इथंच आहे. 4 वर्ष कशी गेले कळालेच नाही आम्हाला. हो ना. 4 मी years. होते म्हणून. 4 years. मी It's a होते very long म्हणून. time. मी होते म्हणून.
येस ऑब्विसली साक्षी होती म्हणून या सगळ्या गोष्टी टिकल्या आणि तिने मला म्हणजे जंगली माणसातून माणसात आणलं. सो जंगली माणूस माणूस पण नाही, थँक्यू सो जंगली मच. पूर्ण. सो राईट ना वी आर हेअर आणि माझ्या जे बदलाव तुम्ही बघताय ते साक्षीमुळेच आहे. जे काही अचिव्हमेंट आहे सगळं साक्षीमुळेच आहे. सो आय होप तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडेल आणि आता आपण डिझर्ट खाऊया. चलो चलो. सो गाईज तुम्हाला डिझर्ट दाखवतो. हे बघा हे डिझर्ट आता आपण ट्राय करूया. मँगो चीज केक आहे का हा? चीज केक तर वाटतंय. यापैकी काय काय लागतं ते घे फटाफट यामध्ये टाक. आणि त्यानंतर जलेबी हे पण ट्राय करूया. लेट्स गो. अजून एक टाका. जेवढं होईल तेवढं खा आणि वसूल करा पैसे बस. त्यानंतर मला आवडतं एक गोष्ट. सो गाईज आता आम्ही हे सगळं म्हणजे त्यानंतर गुलाबजामुन पण आहे, मूग दाल हलवा पण आहे जे साक्षीला आवडतो. साक्षी घेईल. साक्षी बघा हे सगळे आयटम एवढे घेतले आहेत. ब्राउनी घे ना तुला. आता मी आईस्क्रीम बनवायला त्यांना सांगणार आहे. आईस्क्रीम आता खाऊया. साक्षीने घेतलेलं आहे. गुलाबजामुन तुला कुठे घे घे ठेवू? टाक यातच. आता इथून आईस्क्रीम आपण घेऊया म्हणजे ऑलमोस्ट आपलं जेवण डन होईल आणि इथून आपण बाहेर पडू शकतो. तर आता आपण घेतोय, मी घेतोय चॉकलेट. साक्षीने घेतलंय व्हॅनिला. आता मी त्यात मिक्स करणार आहे चॉकलेट आणि हे सगळं खाणार आहे. थँक्यू. सो ओव्हरऑल इट्स डन. कुठे ठेवणार आता? हे Yes. हातात पकडूया. चलो मला अजून ब्राउनी घ्यायची आहे. घे ना मग. थांबा गाईस. आता हे सगळं फायनली आता हे डिझर्ट होणार आम्ही निघणार आहे बाहेर कारण की आम्ही झालं फुल. साक्षीन बघा हे सगळे एवढे आयटम्स घेतले आणि बाई मी हे माझे आयटम्स घेतले एवढे सगळे आणि त्यासोबत आईस्क्रीम पण आहे. हे आईस्क्रीम यामध्ये गुलाबजामुन टाकून खायचे. सो गाईज हे सगळं आता आम्ही खातो. हे आपलं फायनल आहे ना? हो. हे डिझर्ट आता आमचं फायनल इथलं डन आहे. इथून जाऊया नंतर बाहेर. तोपर्यंत हे खाऊन घेतो आम्ही फटाफट. सो गाईज आता इथं आम्ही केक कट करणार आहे आपल्या ॲनिव्हर्सरीचा आणि हा केक शेवटीला कट करावा लागतो त्यामुळे आधी खाऊन आम्ही सगळं घेतलं, तुम्हाला सगळं दाखवलं. त्यामुळे आमचे फेस असे झाले. आता आम्ही थकलोय. आता हा केक कट करू आणि आपली ॲनिव्हर्सरी इथं अशी मस्त सेलिब्रेट आपली झालेली आहे. आता केक कट करूया. त्यानंतर आता चला कट करू. तेव्हा वाटतंय क्राऊन हे करू का? असा ठेवते. हा अशा ठेवते. नको. ओके थँक्यू. सो गाईज हे होतं आपलं ओव्हरऑल ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन. सो कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असंच आम्ही आता पुढे जात राहू. सो ही जर्नी तुम्ही बघाल. सो थँक्यू सो मच गाईज फॉर वॉचिंग. आणि आता इथून जाऊया आपण दुसरीकडे. तुला काय बोलायचं? थँक्यू सो मच गाईज फॉर सपोर्टिंग अस. आणि आम्ही असे छान छान ब्लॉग तुमच्यासाठी करत राहू. येस थोडंसं बिझी शेड्यूलमुळे आमच्याकडून होत Vlog नाही आले आहे नाही. रेग्युलर ब्लॉग करायला. लवकरच But video तरी आम्ही येतील. ट्राय करत राहू तुमच्यासाठी खास चांगले चांगले ब्लॉग Yes. चांगले चांगले कॉन्टेंट्स घेऊन. येस. सो थँक्स थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. कीप सपोर्टिंग. कीप लव्हिंग. थँक्यू.